नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि भावी शिक्षक मित्रांनो, टेट 2025 एक्झाम होऊन 2 ते 2.5 महिने झाले. अजूनपर्यंत निकाल लावला जात नाहीये. याच्या मागची नेमकी कारण काय, अडचण काय, वेगळी कारणं तर नाही ना. असंख्य मुद्दे इथे उपस्थित होतात. सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुमच्या सगळ्या शिक्षक मित्रांना पण हा व्हिडिओ पाठवा. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की टेट 2025 निकाल कधी लागणार आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना ॲपियर म्हणून फॉर्म भरला होता त्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक अपडेट कसे आणि कुठे करायचे आहे आणि अडचण नेमकी या निकाल लावण्यामध्ये काय, थोडक्यात बघूया. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं यावरती काय मत आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी एक प्रमोशनल ॲक्टिव्हिटी आहे इग्नाइट अकॅडमीकडनं आगामी येणाऱ्या टी आणि CTT साठीच्या बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहे. CTTची बॅच तुम्हाला 1499 प्लस GST मध्ये अवेलेबल आहे. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आहे आणि ही सुद्धा बॅच तुम्हाला केंद्र प्रमुखची बॅच सुद्धा आपण चालू केली आहे. पेपर 1 आणि पेपर 2 ची ही रेकॉर्ड बॅच आहे 2499 प्लस GST मध्ये आणि TETची बॅच सुद्धा तुम्हाला इथे लॉन्च झाली आपली 2499 प्लस GST मध्ये अवेलेबल आहे. सो याचे डेमो लेक्चर यूट्यूबला चालू आहे सध्या, तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला अपेक्षित बॅच असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये ॲपची लिंक दिली आहे. ॲपवर जाऊन आपण डायरेक्ट बॅचेस पण परचेस करू शकतो. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. वेबसाईटला सध्या अपडेट काय आला आहे शिक्षक भरतीचे आपण ते बघूया. MSCची वेबसाईट आपण बघूया. ही MSCची वेबसाईट आहे आणि यावरती गेल्यानंतर तुम्हाला इथे बघायला मिळत आहे, बघा या वेबसाईटला तुम्हाला बघायला मिळत आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी टेट 2025 शुद्धीपत्रक मे मध्ये आलेलं आहे. आणि तुम्ही इथे जर गेलात नवीन अपडेट तर 2 अपडेट मी तुम्हाला दाखवतो. पहिले तर तुम्हाला एक प्रसिद्धीपत्रक त्यांनी दिलं होतं. ह्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी सांगितलं होतं की दिनांक 2 मे आणि 3 मेला आम्ही तुम्हाला जे प्रसिद्धीपत्रक दिलं होतं त्यामध्ये जे विद्यार्थी ॲपियर होते त्यांनी त्यांचं गुणपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे निकाल लागल्यानंतर 1 महिन्यात अपलोड करायचा आहे, अपडेट करायचा आहे 1 महिन्यामध्ये. त्यानंतर स्वतंत्रपणे बघा त्यांनी एक मुद्दा हा अजून इथं महत्त्वाचा असा केला आहे की विहित मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. आता त्यांचाच निकाल नाही तर त्यांनी सध्या सगळ्यांचाच निकाल थांबवलेला आहे. आता याच्यामध्ये अडचण काय, ते टेक्निकल अडचण. आम्ही जसं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर आम्हाला हेच उत्तर मिळाली आहे की सर टेक्निकली अडचण आहे की त्या विद्यार्थ्यांचा आम्ही निकाल बाजूला ठेवायचा आणि बाकीच्यांचा लावून द्यायचा. सो पुढची प्रोसेस पण परत येते की निकाल लावल्यानंतर परत त्या मुलांच्या पुढच्या प्रोसेस कराव्या लागतात. सो काही विद्यार्थी निकाल आत्ता पाठवताय, काही लेट पाठवताय, काही लगेच पाठवला, काही 2 दिवसात पाठवला, काही 10 दिवसात पाठवला, काही अजून मिळत नाहीये. सो या संदर्भात ह्या विद्यार्थ्यांना अडचणी. सो निकाल जाहीर करताना मग अडचण ही येते की निकाल आम्ही जाहीर करून टाकला आणि काही BEd धारक विद्यार्थी असे सर आम्ही निकाल तर पाठवला, तुम्ही आमचा निकाल का लावला नाही, अशा गोष्टी सुद्धा भविष्यात होऊ शकतात. सो ही थोडीशी काय होऊ शकतो, गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ह्या कारणास्तव थोडासा निकाल आम्ही लांबवलेला आहे. लांबवलेला इन द सेन्स निकाल रेडी आहे, फक्त पब्लिश करायचा, फक्त यामुळे थोडी अडचण येते असं त्यांच्याकडनं उत्तर आमच्यापर्यंत पोहोचलंय. अजून एक त्यामध्ये बघा उमेदवारांना हे जे पाठवायचं आहे तुम्हाला, जो निकाल पाठवायचा त्यांनी कुठे पाठवायचा तर त्यांनी सांगितलंय हा 1 महिन्यात कालावधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास ईमेलद्वारे पोस्टाद्वारे हस्तपोच सादर करताना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025 परीक्षेचा नोंदणी क्रमांक बैठक क्रमांक नमूद करायचा आहे. किंवा तुम्हाला सिंपल आहे, हे पोस्टाने न पाठवता तुम्ही काय करू शकता, त्यांच्या वेबसाईटला अपडेट करू शकता. त्यांनी इथे वेबसाईट पण दिली आहे. ती वेबसाईट तुम्हाला मी लगेच दाखवतो. बघा ती वेबसाईट पण तुम्हाला दाखवतो. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे अपडेट होईल त्यानंतरच कदाचित निकाल येण्याची शक्यता जास्त आहे. मग आता 1 महिना झाला असेल निकाल लागून तर नक्कीच त्यांनी अपडेट करायला पाहिजे होतं. आता बघूया थोडक्यात. बघा यात अजून एक नोटिफिकेशन त्यांची मी दाखवतो तुम्हाला. महाराष्ट्र राज्य परिषदेची इथे ही आहे बघा. ही वेबलिंक आहे. ही वेबलिंक जी त्यांनी इथे जाऊन तुम्हाला काय करायचं, अपडेट करायचं आणि सगळी तुमची जे विद्यार्थी BEd धारक अपियर होते त्यांना माहिती भरायची, त्यांचं पूर्ण नाव टाकायचं आहे. बघा BEd आणि DEd यांचा रिझल्ट पूर्ण दाखवायचा आहे. मोबाईल नंबर, एक्झाम टाईप, टेट एक्झामिनेशन रोल नंबर टाकायचा, टेट एक्झाम रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, BEd DEd रिझल्ट डेट टाकायची आहे आणि तुम्हाला पासिंग मार्कशीट. आता हे तुमचं ऑफलाईन जरी असेल म्हणजे हार्ड कॉपी असेल ती पण फोटो अपलोड करा किंवा सॉफ्ट कॉपी असेल तरी चालणार आहे. सो ती अपलोड करायची आणि सबमिट करायचं. इतकी सिंपल प्रोसेस आहे ती तुम्हाला इथे करायची. तुम्ही जरी तुमचा स्क्रीनशॉट जर घेतला, तुमचा कम्प्युटरवरती निकाल दिसतोय तो टाकला तरी चालणार आहे. सो आता 2 गोष्टी आपण जाणून घेतल्या की निकाल लागण्याची हे एक मेजर कारण आहे. याच्यानंतर पुढचं एक कारण असं आहे की म्हणजे परीक्षा परिषद काय करते की या निकालामध्ये त्रुटी राहू नये यासाठी काळजी करते असं पण निकाल ते सांगताय की सर जवळपास 2 लाखाच्या प्लस विद्यार्थ्यांनी इथे एक्झाम दिलेली आहे, याच्यात काही त्रुटी राहू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे सुद्धा थोडासा डिले होण्याची शक्यता आहे. पण नुकतंच आज तुम्ही बघितलं असेल तर लोकसत्ताला आजची न्यूज आहे बघा,
1 ऑगस्ट 2025 ची न्यूज आहे. त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांनी काय सांगितलंय, तिसऱ्या अभियोग्यता बुद्धिमत्ता निकाल लांबला पण कधीपर्यंत होणार आहे त्यावरती काय त्यांचं भाष्य थोडक्यात ते पण आपण जाणून घेऊया. परीक्षा 20 दिवसात तुम्ही घेतात आणि निकालला 50 दिवस का लावतात? जनरली जर बघितलं तर निकाल हा 45 दिवसात लागला गेला पाहिजे. ते पण इथे मेन्शन केलेलं आहे की 20 दिवसात तुम्ही एक्झाम जर घेता आणि साधारणतः बघा 24 मे आणि 6 जूनच्या दरम्यान जवळपास 6 आणि ते 6-12 जवळपास असं म्हणूया आपण की 12-15 दिवस तुमची ही एक्झाम चालली. ह्या प्रोसेसला तुम्ही इतके दिवस लावले आणि ही पूर्ण कंप्लीट करायला साधारणतः 45 दिवस लागतात निकाल लावायला. म्हणजे काय, परीक्षा झाल्यानंतर निकाल लावायला. कारण ऑनलाईन सिस्टम आहे. ऑनलाईन सिस्टम असेल तर निकाल लगेच बायफर्गेट होऊन जातो. सो याला इतके वेळ का लागतो हा पण प्रश्न उपस्थित होतोय. आता हे बघा, या एक्झामसाठी जवळपास 2,36,000 उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहे. सो संख्या पण प्रचंड आहे. पण निकाल लावायला ऑनलाईन असल्यामुळे अडचण यायला नको पाहिजे होती. आता याला बरीचशी मतमतांतर आहे. गडबड होते का, कोण काय करतं का, निकाल बदलला जातो का, बदल होणार आहे का, याबद्दल पण मतमतांतर सोशल मीडियाला येत आहे. पण विद्यार्थी मित्रांनो बघा, इतक्या लेवलला तर काय जाणार नाही. इतक्या लेवलला बघा, मागच्या काही एक्झाममध्ये हे झालेले फ्रॉड झालेले तुम्ही म्हणाल की सर झालंय होतं बरं होतं ते, पण त्याच्यामुळे लेट होतंय ते मेजर कारण नसावं. कारण ते जे काय करायचं असतात ना ते आता नाही करता येणार त्यांना. कारण ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळ्यांचं फॉलोअप घेणं गरजेचंच आहे. असं होणार नाही याची पण काळजी आपण घेतोय. नक्कीच चांगला मुद्दा आहे आपला, तुमच्या सगळ्यांचा मुद्दा चांगला आहे. त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पण हा निकाल तुमचा पुढच्या आठवड्याभरात लागणार आहे असं स्वतः आयुक्त अनुराधा ओक यांनी सांगितलं. बघा, अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी परीक्षेच्या निकालासंदर्भातील प्रक्रिया प्रशासकीय पातळीवरून सुरू आहे. येत्या आठवड्याभरात निकाल जाहीर होईल. म्हणजे आठवड्याभरात तुम्ही आजचा विचार केला तर 7-8 ऑगस्ट पर्यंत हा निकाल लावणं गरजेचं आहे किंवा लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. आता यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, टेट जी एक्झाम होते तिचा निकालाला 45 दिवस लागायला पाहिजे होते. जरी 2,36,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले पण निकालाला इतके दिवस लागणारच नाहीये. पण त्याला एक मेजर कारण जे आपण म्हणतो ते असू शकतं, DED धारकांचे गुणपत्रक त्यांच्यापर्यंत पोहोचणं. सो काळजी ते घेतलं, प्रत्येक विद्यार्थ्याचं गुणपत्रक आल्यानंतरच तो निकाल डिस्प्ले करतील असं माझं तरी मत आहे. आणि मला सुद्धा त्यांचं जे ओपिनियन किंवा त्यांना कॉल करून जो मी विचारणा करण्यात आली त्यात पण त्यांनी हे मेजर कारण सांगितलंय. सो विद्यार्थी मित्रांनो, बाकी गोष्टींकडे लक्ष न देता फोकस राहा आणि ही एक्झामचा निकाल लवकरच म्हणजे 8 दिवसातच लागेल अंदाज बातमी तुम्हाला मिळेल, यात काही शंका नाही. सो बाकी काही विद्यार्थी मित्र तुमचे असतील, तुमचा ग्रुप असेल, तुमचा फॅमिली मेंबरचा ग्रुप असेल किंवा तुमच्या माहितीत कोणी विद्यार्थी मित्र असेल ज्यांना येणाऱ्या काळात शिक्षक भरती करायचे असेल त्यांना नक्कीच या बॅचेस तुम्ही परचेस करायला सांगू शकतात. केंद्र प्रमुखाची पण बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. CTTची बॅच पण आहे आणि TETची बॅच पण आहे. हे घेण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं. ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि काही शंका असेल तर आमच्या टीमला म्हणजे 88-88-99-61-16 किंवा 88-25-117 ह्या नंबरला कॉल नक्की करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.